नमस्कार. व्यासपीठावरती सर्व उपस्थित सज्जन वर्ग, आयोजकांना जे 2 मिनटं बोलण्याची संधी दिली त्या 2 मिनटाच्या आतच आवरायचा प्रयत्न करेल. माझी आणि डॉक्टर अनिल भोकरे साहेबांची सुरुवात कशी झाली हे आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त आमच्यासोबत असणारे माझे वडील ह्या आम्हा तिघा जणांना चांगलंच म्हणजे तो क्षण असा होता कोरोना टाईम. डॉक्टर अनिल भोकरे साहेबांची मुलाखत आकाशवाणीच्या FM रेडिओवरती चालायची आणि एक आमच्या घरी शेतकरी कुटुंब असल्यामुळं आज रोजीही टी व्ही नाही, म्हणजे आम्ही लहानचे मोठे झालो तेव्हापासून आजपर्यंत टी व्ही नाही. तर आमच्या घरी ते FM रेडिओचं चॅनल चालायचं आकाशवाणी जळगाव. साहेबाची मुलाखत डॉक्टर आपले ते सतीश पप्पू सरांनी मुलाखत चालू होती त्यांची. तर त्यामध्ये त्यांनी सशक्तीकरण किंवा नवीन उद्योजक कसे उभे राहावं, त्यातून कसं एक रोजगार निर्मिती होईल आणि जे सुशिक्षित तरुण आहे त्यांना कसा तरी रोजगार कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन केलं होतं. माझं बॅकग्राऊंड मी शेतकऱ्याचा असल्यामुळं असं काही नाही की खूप मोठ्या शेतकऱ्याचं आहे. एक जेमतेम घरची परिस्थिती चालणं एवढीच शेती. मी उच्च शिक्षित शेतकरी असूनसुद्धा आत्महत्या करायला निघालेलो शेतकरी आहे. मागच्या 2 वर्षा अगोदर एक वेळेस पुण्यामध्ये आत्महत्या करायला गेलो होतो. तिथं काही आत्महत्या होऊ शकली नाही. तिथून वाचलो. त्यानंतर वडिलांनी साहेबाकडे घेऊन आले मला. ती मुलाखत ऐकून साहेबाकडे आलो. साहेबांना सांगितलं. वडील म्हणू लागले की अरे साहेब याला काहीतरी एखादं जॉब वगैरे करून द्या कुठं कंपनीत प्रायव्हेट. तर साहेब हसले आणि साहेब म्हटले की तुझ्यासारख्या उच्च शिक्षित मुलांनी ज्यांनी 12वी नापास होऊन कंपन्या टाकल्या त्यांच्या हाताखाली काम करण्याचं म्हणजे हे जरा आश्चर्याचीच गोष्ट आहे म्हणे. तर त्या गोष्टीतून कधी आईवडिलाला स्वतःच्या मुलावर कधीच विश्वास नसतो, पण साहेब जे बोलले त्यांच्या शब्दावर 100% विश्वास त्या दिवशी वडिलाला आला. तर त्या साहेबाच्या त्या कृपेमुळे आज मी जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आज मी तुमच्यासमोर जे मी बोलू लागलो आहे, मी आज 2 वर्षातली माझी प्रगती सांगतो. 2 वर्षात मी 2 कंपन्याचा मालक आहे आणि माझा टर्नओव्हर 50 लाखाचा आहे. माझ्या हाताखाली आज रोजी 16 ते 17 लेबर जे ते काम करतात, त्यांचं मी पोट भरतो. मला जॉब नाही भेटला ह्या गोष्टीचं मला दुःख नाही वाटत, पण आज असं वाटतंय की साहेबाची सेवानिवृत्ती होती. कारण शेतकऱ्याला अधिकाऱ्याकडून कोणतीच गोष्ट अपेक्षित नसते. शेतकऱ्याला एकच गोष्ट अपेक्षित असते की शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन. आता आमच्या जिल्ह्याची कंडिशन ही अधिकारी वर्ग बरेच मंडळी बसलेले या ठिकाणी, त्यांना माहीत असेल आमच्या जिल्ह्याचं नाव, आमचा जिल्हा कशासाठी फेमस आहे. पण या जिल्ह्याचं चित्र किंवा या जिल्ह्याचं जे रेडिओवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्हीवरती बघतो, तर हा एक नेट अँड क्लीन जिल्हा म्हणून झिरो करप्शन, म्हणजे साहेबाचंच एक तत्व आहे की डोंट डू करप्शन ओनली टेक ॲक्शन. तर या वृत्तीचे साहेब असल्यामुळं त्यांच्या अंडर जे अधिकारी येतात त्यांना एक वेळेस विचार नक्कीच करावं लागतं की आपल्याला वरतून कोणीतरी बघतंय. आणि त्या निमित्ताने का व्हायना जिल्हा आजपर्यंत सर्व सुरळीत होता. आम्ही जरी जालना जिल्ह्याचे असलो तरी आम्हाला या जिल्ह्यातली आमच्या जिल्ह्यापेक्षा जास्त अपडेट असते. साहेबाचा आणि माझा 8 दिवसातले कमीत कमी 4 दिवस फोन असतोय. त्यांना तसं एवढ्या मोठ्या व्यक्तीला माझ्यासारख्या छोट्या माणसाला फोन करून बोलण्याची किंवा वेळ देण्याची गरज नाही, कारण त्यांचं शेड्यूलच एवढं बिजी असतात. कधी फोन केलं साहेब ऑफिसला 9 वाजो 9:30 वाजो, आणि आमचा फोन संध्याकाळचा नेहमीच. साहेब रस्त्यानं असतात तरी पण फोन रिसिव्ह करतात. आजपर्यंत 2 वर्षात फक्त एकच वेळेस असं झालं की साहेबांना फोन घेतला नाही, पण घेतला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता साहेबाचा फोन आला आहे. मी शेवटी जाताना एकच म्हणू शकतो की बाबा, जसं क्रिकेटच्या विश्वामध्ये सचिन तेंडुलकरला देव मानलं जातं, तसं मी असं म्हणेल कृषी क्षेत्रातला देव म्हणजे डॉक्टर अनिल भोकरे साहेब. कारण मीच नाही, मी तर माझ्या जिल्ह्यातलं इथून 2 जिल्हे सोडून माझा जिल्हा लागतो. तर मी दुरून उदाहरण सांगितलं तशाचप्रमाणे इथलं प्रॉपर जळगावमध्ये किंवा साहेबांनी ज्या सर्व्हिस एरियामध्ये काम केलं आहे अशा ठिकाणी साहेबांनी हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला किंवा एक परिवार उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून दिलं. जे सुशिक्षित बेरोजगार तसे बाहेर फिरतात बिना कामाचे, त्यांना काही ना काही माझ्यासारखं स्टेज दिलं आहे. त्याबद्दल मी साहेबाचं खूप आभारी आहे. आणि मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने सर्वांच्या साहेबांना जे योगदान दिलं आहे जिल्ह्यासाठी किंवा
साहेब रिटायर झाले म्हणजे आज ते सोडून देणार असं पण विषय नाही. जी तरुण मंडळी ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी नक्कीच साहेबाशी संपर्क साधावा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आयोजकांना जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो.